करताय, आपल्यालाही घेण्याचा प्रयत्न केला, आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय, कोणत्या विषयावर सगळं आंदोलन सुरू आहे, काय? आदिवासी विकास विभागाची एक स्वयं नावाची योजना आहे की ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांना उच्च शिक्षण घेता यावं याकरता स्वयं ही योजना आहे, ज्याच्यामध्ये शहराच्या ग्रेडेशननुसार म्हणजे महानगर असेल तर त्यांना अमुक रक्कम दिली जाते त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी, जेवणासाठी वगैरे. तर अशा पद्धतीची ही योजना आहे आणि याला चांगला रिस्पॉन्स मिळत असतो. तर मागच्या वर्षी म्हणजे 25-26मध्ये आम्हाला जे टार्गेट आलं होतं ते 40,535चं होतं, म्हणजे साधारणतः 40,500चं टार्गेट होतं आणि तेवढे सगळे अर्ज विद्यार्थ्यांचे आम्ही मागच्या वर्षी क्लिअर केले होते. यावर्षी साधारणतः 56,400 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि आम्हाला आमच्याकडे लक्ष्यांक आहे 40,000. मग त्याच्यामध्ये आम्हाला जुन्या विद्यार्थ्यांना पण प्रवेश द्यावा लागतो आणि नवीन विद्यार्थ्यांना पण प्रवेश द्यावा लागतो आणि म्हणून आपण डिसेंबर महिन्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे. ते जे टार्गेट आहे ते 61,841 करावं अशा प्रकारचा प्रस्ताव आपण शासनाला पाठवलेला आहे. त्याला मंजुरी आल्यानंतर मग जे उर्वरित विद्यार्थी आहेत तर मग तसं त्यांना आपल्याला प्रवेश देता येईल. खरं तर शिष्टमंडळ या विद्यार्थ्यांचं आलेलं होतं, पोलिसांनी खरं तर या सगळ्या गोष्टी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं. एकूण या विद्यार्थ्यांसोबत काय बोलणं झालं, त्यांच्या मागण्या काय होतं, काय आश्वासन दिलं गेलं? नाही, एकतर हे शिष्टमंडळ किंवा ह्याची कोणती पूर्वकल्पना त्यांनी आमच्या कार्यालयाला पण आंदोलनाची दिली नव्हती आणि माझ्या माहितीप्रमाणे पोलीस विभागाला सुद्धा त्यांनी त्याची काही पूर्वकल्पना दिली नव्हती. पण अर्थात आपले विद्यार्थी आहेत त्यामुळे ते कधीही आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळे ते आले आणि त्यांच्याशी डिटेल चर्चा झाली, त्यांचे काही प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाची जी भूमिका आहे ती त्यांना समजून सांगण्यात आलेली आहे. खरं तर संपूर्ण कामकाजही ठप्प पडलेलं आहे. विद्यार्थी अगदी आपल्या दालनाच्या बाहेर बसलेले आहेत, आजूबाजूचं कामही कधी कधी थांबलेलं आहे. विद्यार्थ्यांसोबत आपण बोलणार आहात का स्वतः, किंवा आता विद्यार्थी आंदोलन सुरू ठेवण्याच्या? विद्यार्थ्यांची बोललीच आहे ना, विद्यार्थ्यांची एक अर्धा-पाऊण तासापूर्वीच चर्चा झालेली आहे. त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे आणि शासन देखील आदिवासी विकास विभाग देखील या बाबतीत सकारात्मक आहे हे देखील त्यांना सांगितलेलं आहे. पण संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा केली का, ही कल्पना दिली? मंत्री महोदयांना कल्पना दिलेली आहे. मंत्री महोदय पण त्याच्यामध्ये नक्कीच लगेच लक्ष घालत आहेत. आपण जे लिमिटेशन वाढवण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, साधारणतः किती दिवस झाले प्रस्ताव पाठवून आणि कधीपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे आपण एक विभागाचे प्रमुख व्हावं? नाही, आता हा धोरणात्मक निर्णय आहे ना, कारण की 40,000वरनं 61,000 करणं हा धोरणात्मक निर्णय आहे. त्याच्यामुळे तो लवकरात लवकर योग्य कारवाई शासनाकडनं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.